म्हणजे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण हे लालबागच्या राजाचं दर्शन असतं। राज्यासह देशभरातील लाखो लहान थोर स्त्री पुरुष भाविक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। यंदाचं वर्षही त्याला अपवाद नसणार आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची उद्या सकाळी 5 वाजता प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन हे सुरू करण्यात येईल। बाप्पाच्या दर्शनासाठी कसं यायचं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। राज्यात उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे, मात्र सर्वांचंच आकर्षणाचं केंद्र राहणार आहे ते म्हणजे लालबागच्या राजाचं। मी सध्या लालबागच्या राजा या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा आहे। आपण पाहिलं तर यंदा पहिल्यांदाच 50 कोटीचा देखावा हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। गजद्वार म्हणून लालबागच्या राजाचं हे प्रथम द्वार असणार आहे, ज्यातनं राजा हा मुख्य द्वार म्हणून ओळखलं जातं लालबागच्या राजाचं। यंदा तिरुपती बालाजी या मंदिराचा देखावा हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वीच लालबागच्या राजाचा प्रथम लुक हा आपण सर्वांनीच पाहिला, त्यामुळे यंदा भाविकांसाठी हे एक आकर्षण असणार आहे। दुसरं म्हणजे जर का तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार असाल तर नेमके तुम्ही कसे याल आणि कुठलं स्टेशन जवळ आहे, तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर लालबागच्या राजाच्या मंदिरा म्हणजे एकूणच मंडपापासून करी रोड स्टेशन आणि चिंचपोकळी स्टेशन हे 2 स्टेशन सेंट्रल मार्गावरचे आहेत, ते जवळ आहेत। दुसरीकडे जर का तुम्ही हार्बरहून येत असाल तर तुम्हाला कॉटन ग्रीन हे स्टेशन आहे ते अगदी जवळ आहे आणि वेस्टर्न वरनं जर तुम्ही येत असाल पश्चिम उपनगरातनं तर तुम्हाला लोअर पर्ल स्टेशनहून या साईडला लालबागला येता येऊ शकतं। आणि जर का तुम्ही वाहनांनी येत असाल तर तुम्हाला भारत मातापर्यंत येता येऊ शकतं, मात्र तिथे ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलेले आहेत। 4 ठिकाणी तुम्हाला पार्किंगची व्यवस्था ही देखील करण्यात आलेली आहे, ती म्हणजेच मागे लालबागच्या राजाच्या मंडपाच्या अगदी मागच्या बाजूला आंबेडकर नगरमध्ये त्या ठिकाणी लोढा, पेनिन्सुला आणि कल्पतरू या 3 पार्किंगच्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे।